सर्वांना माझा नमस्कार. आपण महाराष्ट्र हिस्ट्री जे आपलं 11वी स्टेट बोर्डाचं जुनंवालं पुस्तक आहे. तर ते महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अनुषंगाने इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली 31 नंबरच्या पेजवरती यायचंय. त्याच्या अगोदरचा जो पण डाटा आहे, तर त्याच्यामध्ये ते एन्शियंट वगैरे डिस्कस करता आणि ते वाला एन्शियंट विचारल्या सुद्धा जात नाही. राज्यसेवेचा जर विचार केला तर ठीक आहे. तर सेकंड चॅप्टर आहे तुमचा 19व्या शतकामधील प्रबोधन. त्या चॅप्टरवरती यायचं. त्याचं जे सुरुवातीचं त्यांनी बोलवच्चन गोष्टी दिल्या, पार्श्वभूमी वगैरे त्या तुम्ही वाचून घ्यायच्या. त्याच्यावरती प्रश्न येत नसतो. प्रश्न कशावरती येणार? इथं जे तुमचं महाराष्ट्रातील समाजसुधारक आहे, याच्यामध्ये 19-20 समाजसुधारक त्यांनी दिले. काही ऑर्गनायझेशन दिलेत. दरवर्षी याच्यावरती 2 ते 3 प्रश्न ते विचारतात. म्हणजे पुढचे एक 7-8 पानं जे असतील तुमचे किंवा आपण जे म्हणतो 19 किंवा 20 समाजसुधारक जे आहे, तर त्याच्यावरती निश्चितपणे 2-1 प्रश्न आता तुमचे करू होणार आहे. म्हणजे पुढचं 1 किंवा 2 लेक्चर हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामधनं निश्चितपणे 1 किंवा 2 प्रश्न तुमचे राज्यसेवा पूर्वला फसणार आहे. कंबाईनला जर आपण विचार केला तर हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे प्रश्न थोडेसे डीप लेव्हलला येतात आणि सरळ सेवेचा जर विचार केला तर त्याचा 100% जो डाटा आहे सरळ सेवेचा तो तुमचा या पुस्तकातून कव्हर होणार आहे. तर त्याची काळजी करायची नाही. सर्वात पहिले आपल्याला जगन्नाथ शंकर सेठ यांच्याबद्दल बघायचं आहे. 1803 ते 1865. आता इथं 1865 हे इयर महत्वाचं आहे. पुढे सांगतो मी तुम्हाला ते का महत्वाचं आहे. तर जगन्नाथ शंकर शेठ काय सांगतात ते? मुंबई ही महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक राजधानी आहे. ठीक आहे. आणि त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांना ओळखलं जातं. आता हे जे पुस्तक आहे ना, या पुस्तकाच्या प्रत्येक लाईनवरती आतापर्यंत त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. अजून एक बाब आहे. हा कोर्स जर तुम्हाला याचा 100% जर बेनिफिट घ्यायचं असेल, तर याच्यासाठी तुम्हाला पी-वाय-क्यूज करणं खूप गरजेचं आहे. लेक्चरमध्ये मी काही पी-वाय-क्यूज डिस्कस करेल, बट संपूर्ण पी-वाय-क्यू इथं डिस्कस करणं पॉसिबल होत नाही. जर तुम्ही नवीनवालं पी-वाय-क्यूचं पुस्तक घेतलं, कोणाचं घ्या, कोणत्याही प्रकाशनाचं घ्या, पण मी कोणतं सजेस्ट करेल तुम्हाला 21,000 घ्यायचं. आता त्या नवीनवाल्या पुस्तकामध्ये महाराष्ट्र इतिहासावरती जवळपास 1100 प्रश्न आहे. जुनं जर असेल तुमच्याकडे 21-22चं त्यात जवळपास 900च्या आसपास प्रश्न आहेत. तर त्या अनुषंगाने तुम्ही हे एवढे प्रश्न म्हणजे डेली बेसिसवरती ॲटलीस्ट 100 प्रश्न प्रॅक्टिस करणं अपेक्षित आहे, जेणेकरून पुढच्या 10-15 दिवसामध्ये आपला हा टॉपिक पूर्णपणे कव्हर होईल. राज्यसेवा पूर्वला जर विचार केला तर 5 प्रश्न, कंबाईनला थोडेफार जास्त प्रश्न येतात त्याच्यावरती, मेन्सला आणि पूर्वला सुद्धा आणि सरळ सेवेला सुद्धा याच्यावरती प्रश्न असतात. तर मला सांगायचं काय, प्रत्येक लाईनवरती प्रश्न आहे. आता हा जो पॉइंट आहे, की त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांना ओळखलं जातं. तर त्यांनी प्रश्न विचारला होता, की जगन्नाथ नाना शंकर शेठ यांना डॅश डॅश याचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते आणि तिथं ऑप्शन होते महाराष्ट्राचे, मुंबईचे, ठाण्याचे. तर तिथं मुंबई आणि महाराष्ट्र याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज होतं. त्यामुळे मुंबई लक्षात घ्या. का? कारण की महाराष्ट्राची निर्मिती कधी झालेली? 1960ला झालेली. ठीक आहे. त्याच्या अगोदर मुंबई प्रांत होता किंवा मग त्याला आपण बॉम्बे म्हणतो. त्या अनुषंगाने गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. मुंबईचे शिल्पकार पहिले तर हे लक्षात ठेवायचं. पुढे काय सांगतात ते, जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे हे कुटुंब व्यवसायासाठी मुंबईत आले. आता त्यांचा जन्म ठिकाण जे आहे ते महत्वाचं आहे. त्यांनी कंबाईन मेन्सला या अगोदर प्रश्न विचारला. इकडे तुम्हाला समाज सुधारकाची नावं दिले होते आणि इकडे त्यांचे जिल्हे किंवा तालुके किंवा गावाचं नाव हे तुम्हाला जोड्या लावामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे ठाणे आणि मुरबाड हे सुद्धा तुम्हाला इथं पाठ करायचं. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेमध्ये ते प्रगत होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाज सुधारणेसाठी केला. ठीक आहे. जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होते. म्हणजे जवळपास ते 18 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले होते आणि ते लहान असतानाच म्हणजे 3-4 वर्षाचे असतील तेव्हा त्यांची आई चं निधन झालं होतं. वडिलांनी त्यांचा सांभाळ केला आणि त्यांचा व्यापार होता, चांगला मोठा व्यापार होता त्यांचा. जे आपण किमती जे दागिने म्हणतो किंवा मग ते तुमचे जव्हार वगैरे आपण जे म्हणतो त्याला, तर त्यांचा व्यापार होता त्यांच्या वडिलांचा. 18व्या वर्षापासून ते स्वतः सांभाळत होते. ठीक आहे. विलासी जीवन जगू शकत होते, पण त्यांनी ते विलासी जीवन न जगता लोककल्याणासाठी काम केलं. म्हणूनच आपण त्यांना ह्या स्टेट बोर्डामध्ये समाज सुधारका हा जो आपला टॉपिक आहे त्या अंतर्गत त्यांना वाचतोय. शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून एल्फिन्स्टन यांच्या मदतीनं त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. आता हा जो कीवर्ड आहे ना, शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही,
हे खूप महत्वाचं आहे. का? कारण की दादाभाई नौरोजी यांनी यांच्याबद्दल एक विधान केलं होतं. ते म्हणले होते, की यांनी बीज रोवली शिक्षणाची या मातृभूमीमध्ये. ते जे विधान येतं त्याचा प्रॉपर जो कोट असतो, जो विचार असतो दादाभाई नौरोजींचा, तो मी तुम्हाला आपलं जे द अकॅडमीचं चॅनल आहे, ठीक आहे, टेलिग्रामचं, त्याच्यावरती टाकेल. तर पुढे काय सांगतात ते सर्वात महत्वाचं काय, तुम्हाला एक तर हे शिक्षण हा कीवर्ड इथे लक्षात घ्यायचा आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याची त्यांनी स्थापना केलेली होती आणि कोणाच्या मदतीने केली? तर एल्फिन्स्टन याच्या मदतीने केली. आता हा कोण होता? हा ब्रिटिश अधिकारी होता. हा सुद्धा महत्वाचा आहे. याचा सुद्धा वारंवार उल्लेख इथे येणार आहे. पुढे काय सांगतात ते? या सोसायटीनं मुंबईत व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली. आता हे वाक्य सुद्धा महत्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणतं? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी कोणी मदत केली? नानांनी मदत केली. स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून नानांनी आपल्या राहत्या घरी मुलांसाठी शाळा सुरू केली. आणि हा प्रश्न येऊन गेला, की कोणी कोणी खालीलपैकी त्यांच्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली. तर त्याच्यामध्ये जगन्नाथ शंकर शेट यांचं सुद्धा नाव होतं आणि ते ऑप्शन तुम्हाला मग बरोबर पकडायचं असतं. ठीक आहे. पुढे त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केलं. सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली. त्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आलं होतं. त्याचंच रूपांतर पुढे कशात करण्यात आलं? शिक्षण खात्यामध्ये रूपांतर करण्यात आलं. तुम्हाला हे बोर्ड ऑफ एज्युकेशन सुद्धा लक्षात घ्यायचंय आणि त्याचं रूपांतर पुढे शिक्षण खात्यात झालं हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोलाचा होता. जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत त्यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. आता हा प्रश्न येऊन गेलाय, बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी असणार आहे आणि जगन्नाथ शंकर सेठ सुद्धा असणार आहे. ठीक आहे. असं सेपरेट कुठे लिहून येत नाही तुम्हाला. ह्या गोष्टी तुम्हाला अशा ह्या विधानामध्येच वाचावं लागतं आणि मग त्याच्यामधून लॉजिकल डिडक्शन करावं लागतं. ठीक आहे. तर बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातली पहिली राजकीय संस्था होती. महाराष्ट्रामधली पहिली राजकीय संस्था होती. हे लिहून घ्यायचं. जेव्हा पण तुम्हाला जोड्या लावामध्ये प्रश्न येणार आहे ना, तुम्हाला हा फॅक्ट कामं येणार आहे, की बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संस्था होती. जेव्हा आपण हे लेक्चरच्या शेवटी काही प्रश्न डिस्कस करू, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल. पुढे काय सांगतात ते? नानांनी आपल्या अधिकाराचा आणि संपत्तीचा समाजासाठी सढळ हाताने वापर केला. हे जे विधान असतात ना अशा स्वरूपाचे, याला पाठांतराची गरज नसते. याला जनरलाइज स्वरूपाचे विधानं आपण म्हणतो. पाठ काय करायचं असतं? हे बॉम्बे असोसिएशन पाठ करायचं असतं. त्याच्यानंतर हे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या असल्या बाबी तुम्हाला पाठ करायच्या असतात. पुढे काय सांगतात ते? नाना मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते. आता हे विधान सुद्धा महत्वाचं आहे. हे विधान सुद्धा तुमचं येऊन गेलेलं आहे. मी हे पुस्तकच का घेतलं डिस्कस करण्यासाठी किंवा इथं शिकवण्यासाठी? तर याचं प्रत्येक लाईन, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे फापट पसारा करण्यापेक्षा, ठीक आहे, तर मोजक्या गोष्टी करणं आणि त्यातून आउटपुट मिळवणं हा आपला इथे उद्देश आहे. त्यांनी गोरगरिबांना व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली. ते दानशूर होते. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच त्यांना मुंबईचे शिल्पकार असे म्हणतात. आचार्य अत्रे त्यांच्याविषयी म्हणतात, नाना हे खऱ्या अर्थानं मुंबईचे अनभिषक्त सम्राट होते. ठीक आहे. हे वाक्य लक्षात घ्यायचं. हे 2-3 वेळेस एमपीएससीच्या पीवायक्यू मध्ये विचारलं गेलेलं आहे. 31 जुलै 1865 रोजी त्यांचा मृत्यू झाला. आता मृत्यूची दिनांक महत्वाची, 1865. याच्यावरून एक लक्षात घ्या, तुमचं जे इंडियन नॅशनल काँग्रेस होतं, ठीक आहे, तर त्याची स्थापना कधी झाली होती? काँग्रेसची इन जनरल जर आपण म्हणलं तर 1885 ला त्याची स्थापना झाली होती. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की काँग्रेसच्या स्थापना होण्यापूर्वीच 20 वर्ष अगोदर नानांचा मृत्यू झालाय. नानांचा मृत्यू झालाय म्हणजे याचाच अर्थ काय? जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे त्याच्या स्थापनेमध्ये नानांचा सहभाग नव्हता. इथे आय-एन-सी लिहायचं आणि त्याच्या पुढे, ठीक आहे, त्याच्या स्थापनेमध्ये नानांचा सहभाग नव्हता. याच्यामध्ये तुम्हाला पुढे फुली मारून ठेवायची आहे. ठीक आहे. या अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला निश्चितपणे मार्क भेटत असतात. पुढे काय? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरती सुद्धा अल्टरनेटिव्ह इयरला प्रश्न विचारला जातो. कुठे? राज्यसेवा पूर्वला आणि कंबाईनला सुद्धा. तर त्यांचा जर आपण बघितलं तर जो जीवन कालावधी त्यांचा 1812 ते 1846, खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे. नवीन उंचावलेल्या ज्ञानाच्या कक्षेमुळे समाजाची द्विधा मनस्थिती झाली होती.
ते चाचपडत होता. अशा परिवर्तनाच्या काळात व्यापक दृष्टीने समाज जागृती आणि मार्ग दाखवण्याच्या महत्त्वाचे कार्य जांभेकरांनी केलं. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ठीक आहे, त्यांचा जन्म कुठे झाला? तर रत्नागिरी, पोंभुर्ली येथे त्यांचा जन्म झाला होता. ठीक आहे, हे बघा इथं पोंभुर्ले, हे पोंभुर्ले पाठ करायचं आणि रत्नागिरी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता हे मी जे तुम्हाला सांगतोय रत्नागिरी वगैरे हे का लक्षात ठेवायचं? पुढे तुम्हाला जेव्हा मी पी-वाय-क्यू डिस्कस करेल, त्याच्यावरून तुम्हाला आपण उत्तरे कसे काढू शकतो एका-एका कीवर्डवरून, त्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. स्टॅटिक इज द किंग मेकर हे मी नेहमी सांगत असतो. YouTubeवरती मी सुरुवातीला काही लॉजिकचे सेशन घेतले होते. ठीक आहे. तर ते का घेतले होते? तर व्ह्यूज यायला पाहिजे, चॅनल वाढायला पाहिजे त्या अनुषंगाने. बट जसं मी ॲपवरती शिफ्ट झालो, तसं तुम्ही बघितलं असेल, की मी लॉजिकचे सेशन घेत नाही. का? पहिले कंटेंट करणं खूप गरजेचं असतं. त्या अनुषंगाने तुम्हाला गोष्टी इथे सांगतोय. रत्नागिरी सुद्धा तुम्हाला पाठ करायचं आणि पोंभुर्ले हे त्यांचं जन्म ठिकाण आहे. ते सुद्धा तुम्हाला पाठ करायचं. ही तारीख पाठ करायची 6 जानेवारी 1812 या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता. सध्या हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे. ठीक आहे. हे पुढचं पाठ नाही केलं तरी चालेल. पण तुम्हाला पोंभुर्ले हे मात्र पाठ करायचंय. त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी मिळालेली होती. संस्कृत, इंग्रजी, गुजराती, बंगाली, फारसी आदी भाषा त्यांनी आत्मसात केलेल्या होत्या. त्या काळात Instagram नव्हतं, YouTubeच्या रील नव्हत्या, TikTok नव्हतं, ठीक आहे. किंवा मग बाकी आता तुम्ही जे गेम्स वगैरे खेळतात, तर ते म्हणजे मनोरंजनाची साधनं नव्हती. तर त्या काळात असल्या गोष्टीमध्ये ते त्यांचा वेळ घालायचे आणि स्वतःचा विकास किंवा मग बुद्धीचा विकास ते करून घ्यायचे. आता आपण ब्रेन रॉटनी ग्रासलेलो आहोत. इतर विषयातही त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बॉम्बे नॅटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावरती रुजू झाले. आत्ताच आपण मागच्याच याच्यामध्ये बघितलं, की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली? तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी याची स्थापना केलेली होती. नेटिव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो? जे मूळचे असतात त्याला आपण नेटिव्ह असं म्हणतो. पुढे काय? सरकारच्या वतीनं अक्कलकोटच्या युवराजाचे ते शिक्षक झालेले होते. हे वाक्य सुद्धा तुमचं येऊन गेलेलं आहे एका परीक्षेमध्ये आणि तो पी-वाय-क्यू आपण पुढे डिस्कस करणार आहोत. कसं लक्षात ठेवायचं? बाळशास्त्री जांभेकर खूप जास्त हुशार होते. म्हणजे त्यांना खूप जास्त अक्कल होती त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की अक्कलकोटच्या युवराजाचे ते शिक्षक होते. का हे मी तुम्हाला सांगितले तर मेमरी हिंट ती लिहून ठेवायची तिथे. पुढे तुम्ही तर्खडकर, दादोबा तर्खडकर आपण डिस्कस करणार आहे. तर ते सुद्धा एका युवराजाचे शिक्षक होते. तर मग ते कन्फ्यूज होतं, की दादोबा तर्खडकर आणि बाळशास्त्री जांभेकर नेमके कुठे? तर यातला फरक कळण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं इथं, की बाळशास्त्री जांभेकर हे खूप जास्त हुशार होते. तर त्या अनुषंगाने तुम्हाला अक्कलकोट, अक्कल हा शब्द इथे लक्षात ठेवायचा आहे. नंतर ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले. ठीक आहे. प्रोफेसर सुद्धा होते आणि या एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना कोणी केली होती? तर जगन्नाथ शंकर शेट यांनी केलेली होती. त्यांच्या विद्वत्तेचा तो यथोचित सन्मान होता. ठीक आहे. पुढे त्यांनी शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून सुद्धा काम केले. ठीक आहे. शिक्षकांचे अध्यापन वर्ग म्हणजे काय? शिक्षकांना ते तिथं शिकवत होते किंवा ट्रेनिंग देत होते. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. तुमच्यात जर क्षमता असेल ना, तर तुम्ही निश्चितपणे ती जी लॅडर असते, सोशल लॅडर तर तिला क्रॉस करत असतात. बघा तुम्ही इथं प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक, ठीक आहे. निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर म्हणून सुद्धा सरकारनं त्यांची नियुक्ती केलेली होती. वेगवेगळ्या पदांवर ते कार्य करत असतानाच इतिहास संशोधन, शिलालेख वाचन, ताम्रपटांचा शोध यामध्ये ज्ञानसंपादन केले. त्यांनी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवरती पुस्तके लिहिली. आता त्यांचं म्हणजे तो आपण जे म्हणतो ना स्पेक्ट्रम बघा त्यांचा. स्पेक्ट्रम म्हणजे रेंज म्हणतो आपण त्याला. तर ती बघा किती वाईड आहे. इतिहास सुद्धा आहे त्याच्यामध्ये. शिलालेख वाचन, ताम्रपटांचा शोध आहे. ज्ञान संपादन त्यांनी केलंय. इतिहास आहे, भूगोल आहे, व्याकरण आहे, गणित आहे, छंदशास्त्र आहे, नीतिशास्त्र. नीतिशास्त्र म्हणजे त्याला आपण इथिक्स असं म्हणतो. ठीक आहे. या विषयावरती त्यांनी पुस्तकं लिहिली. आता जे पुढची पुस्तक आहे ती खूप महत्त्वाची आहे. 4-5 कीवर्ड पाठ करायचे. शून्यलब्धी नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं. हिंदुस्थानचा इतिहास सुद्धा लिहिलं. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास लिहिलाय. सारसंग्रह महत्त्वाचा इंग्लंडचा इतिहास इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले. याच्यापैकी शून्यलब्धी आणि सारसंग्रह हे 2 जे पुस्तकं त्यांनी लिहिले, ग्रंथ जे लिहिले, हे तुम्हाला पाठ करणं अनिवार्य आहे. याच्याशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही. शून्यलब्धी आणि सारसंग्रह मात्र तुमचा पाठ पाहिजे. याशिवाय ज्ञानेश्वरीचं पाठभेदासह संपादन त्यांनी केलेलं आहे. हे वाक्य सुद्धा वारंवार तुमच्या पेपरला विचारलं जातं. आता हा बाळशास्त्री जांभेकरांचा इथे फोटो देण्यात आलेला आहे. बघून घ्यायचा. वृत्तपत्र हे समाज जागृतीचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. याचा मागोवा घेऊन
1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे. तर हे तुम्हाला ही फॅक्ट पाठ करायची. दर्पण आणि मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र कोणी सुरू केलं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. 1840 मध्ये दिग्दर्शन हे मासिक सुरू केलं. दोन्ही पाठ करायचं. दर्पण हे न्यूजपेपर आणि 8 वर्षांनी त्यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केलं. आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, शिक्षण तज्ज्ञ, श्रेष्ठ पत्रकार, एक व्यवहारवादी सुधारक म्हणून जांभेकरांचा सन्मान केला जातो. त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानले जाते. इसवी सन 17 मे 1846 रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला. असं म्हणलं जातं की ते ताम्रपट जेव्हा वाचत होते तेव्हाच त्यांचा मृत्यू झालेला होता. ठीक आहे. तर अभ्यास करतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. दर्पण हे त्यांचं वृत्तपत्र आहे आणि दिग्दर्शन हे त्यांनी मासिक सुरू केलेलं होतं. या अनुषंगाने तुम्हाला डिस्टिंग्विश करता आलं पाहिजे. त्यामुळे ह्या नोट्स त्या अशा शॉर्ट स्वरूपामध्ये तुम्ही त्या पुस्तकामध्येच लिहून ठेवू शकता. आता मला तुम्हाला 2 बाबी सांगायच्या. एक तर जगन्नाथ शंकर शेठबद्दल दादाभाई नौरोजी काय म्हटले होते आणि बाळशास्त्री जांभेकरांबद्दल त्यांनी काय वक्तव्य केलं होतं ते एकदा तुम्हाला सांगतो. ठीक आहे. जगन्नाथ शंकर शेठबद्दल काय म्हणले होते दादाभाई नौरोजी? ज्यांनी शिक्षणाचं बीज रुजत घातलं, त्याची निगा राखली आणि आज दृष्टीस पडणारी त्यांची निरामय अभिवृद्धी होईपर्यंत त्याचा परिपोष केला. त्या आघाडीच्या पहिल्या कार्यकर्त्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ हे पहिले होते. ठीक आहे. खूप मोठं वाक्य आहे. फक्त एक लिहून घ्यायचंय तुम्ही, ज्यांनी शिक्षणाचे बीज रुजत घातले. एवढंच तुम्ही लिहून ठेवा तिथे. ज्यांनी शिक्षणाचे बीज रुजत घातले. हे कोण बोललंय? तर दादाभाई नौरोजी हे बोलले. ठीक आहे. आणि बाळशास्त्री जांभेकरांबद्दल सुद्धा दादाभाई नौरोजी यांचं एक विधान होतं. ते सुद्धा सांगतो तुम्हाला. हे शून्यलब्धी जे पुस्तक आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. तर ते तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे कारण की त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले आहे. अजून काही ॲडिशनल फॅक्ट आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी विद्या हे बळ नावाचा एक लेख लिहिलेला होता. ठीक आहे. विद्या हे बळ. विद्या, विद्या हे बळ. ठीक आहे. हा लेख कुणाचा होता असा प्रश्न येऊ शकतो. तर बाळशास्त्री जांभेकरांचा हा लेख होता. हे काही ॲडिशनल फॅक्ट्स मी तुम्हाला सांगत आहे. आणि जांभेकरांना जस्टिस ऑफ पीस, ठीक आहे, जस्टिस ऑफ पीस ही जी पदवी ही बहाल करण्यात आली होती इंग्रजांतर्फे. ठीक आहे. आणि ही सेम पदवी जगन्नाथ शंकर शेठ यांना सुद्धा भेटलेली होती. जेपी इकडे सुद्धा लिहून ठेवायचं जेपी. काही ऍडिशनल फॅक्ट्स मी तुम्हाला गाठाळ या पुस्तकामधून सांगतोय. ठीक आहे. तर दादाबाई नौरोजी काय म्हटले होते त्यांना? बाळशास्त्री जांभेकर हे अतिशय बुद्धिमान, चतुर, सालस व सुज्ञ गुरु होते असं त्यांनी दादाभाई नौरोजींनी कोणाबद्दल बोललं होतं? तर बाळशास्त्री जांभेकरांबद्दल बोललं होतं. अजून भरपूर गोष्टी त्यांनी बोलल्या होत्या. अद्वितीय विद्वान, पश्चिम भारतातील अर्वाचीन विद्यामुकुटमणी, प्रख्यात पंडित असे काही जे गौरवोद्गार आहे ते दादाभाई नौरोजी यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल काढलेले होते. ठीक आहे. इथं तुम्हाला हे विद्या हे बळ लिहून ठेवा. बाकीच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या मी तुम्हाला फोटो टाकतो ते आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. पुढे आहे आपलं दादोबा पांडुरंग तरखडकर. याच्या अगोदर एक पीवायक्यू आपण बघूयात बाळशास्त्री जांभेकरांवरचा. हा हा पीवायक्यू वाचा आणि मग तुम्हाला गोष्टी समजून येतील की आपण 11वीचं स्टेट बोर्ड का डिस्कस करतोय. ठीक आहे. पहिलं विधान काय रे? महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. पहिले तर प्रश्न वाचून घ्या. प्रश्न असा म्हणतो की पुढील वाक्य डॅश डॅश यांच्याविषयी आहे. ठीक आहे. तर पहिलं वाक्य काय? महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. ठीक आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती पाठ्यपुस्तके तयार केली. ठीक आहे. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिलं. ठीक आहे. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं होतं केशवराव भवाळकरांनी त्यांचं चरित्र लिहिलं. आता हे जे ड विधान आहे ना, हे तुमचं त्या पुस्तकामध्ये नव्हतं, तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. काय तुम्हाला फक्त इथं शून्यलब्धी एवढं जरी माहित असतं, तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असते. ठीक आहे. या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला, हा प्रश्न तुमचा मला वाटतं ग्रुप सीचा आहे.
पुढे आहे आपल्याला दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल बघायचंय. 1814 ते 1882 हा त्यांचा कालावधी होता. मराठी भाषेचे गाढे विद्वान ते होते. मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून त्यांची ओळख आहे आणि मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा त्यांना म्हणलं जातं. का? कारण त्यांनी ग्रामर वगैरे लिहिलेलं आहे. यांचा जन्म कधी झाला होता? 9 मे 1814 रोजी मुंबईत यांचा जन्म झालेला होता. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात. ते धार्मिक वृत्तीचे होते. शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाच्या नबाबाचे शिक्षण म्हणून त्यांनी काम केलं. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम कोणी केलं? बाळशास्त्री जांभेकर. आणि जावरा संस्थानाच्या नबाबाचे शिक्षक म्हणून काम कोणी केलं? तर दादोबा तरखडकर यांनी केलं. आता बाळशास्त्री जांभेकर तर तुम्ही लक्षात ठेवलं की ते खूप जास्त हुशार होते. ठीक आहे, त्या अनुषंगाने आपण अक्कल ह्या अनुषंगाने लक्षात ठेवलं. जावरा कसं लक्षात ठेवायचं? तर तुम्ही हे जे तरखडकर होते तर रवींद्रनाथ टागोर हे जे तरखडकर होते ना, तर यांच्याकडे शिकायला होते. यांचे अजून एक भाऊ होते आत्माराम तरखडकर म्हणून. आत्माराम तरखडकर. तर यांच्याकडे ते शिकायला होते. कोण? रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. तर या तरखडकरांना मला वाटतं 3 मुली होत्या. त्या 3 मुलीपैकी एका मुलीच्या प्रेमात हे कोण पडले होते? रवींद्रनाथ टागोर. का? कारण की ते यांच्याकडे शिकायला होते, तरखडकर यांच्याकडं. आणि शिकायला होते ते प्रेमात पडले होते. ठीक आहे. आणि नंतर त्या मुलीचा विवाह एका बाहेरील परदेशी व्यक्तीसोबत झालेला होता. त्या बाबीनंतर डिस्कस करू. आणि त्या अनुषंगानेच नंतर मग रवींद्रनाथ टागोर यांनी कधीच आयुष्यभरामध्ये नंतर लग्न केलं नाही. तर संन्यासी राहिले ते. तर मला इथं तुम्हाला काय सांगायचं होतं, जावरावरून जावई हे तुम्हाला कोरिलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि ही जी मुलगी होती ना, हिच्यावरती प्रश्न सुद्धा विचारला एम-पी-एस-सीने. त्याच्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. इथं मात्र तुम्हाला जावरा संस्थान लक्षात ठेवायचं आहे. जावरावरून जावई असं मी कोरिलेट केलं होतं, कारण ही स्टोरी मला माहिती होती. पुढे काय सांगतात ते? त्यानंतर त्यांना एल्फिन्स्टन संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. 1852 मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. ठीक आहे. त्या काळामध्ये मोठं पद होतं डेप्युटी कलेक्टर. आता सुद्धा आहे. भिल्लांच्या बंडाचा बिमोड त्यांनी कुशलतेने केला होता आणि निवृत्तीनंतर बडोदा संस्थानामध्ये ते काय होते? दुभाषी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. दादोबा पांडुरंगांच्या कार्याची पोच म्हणून सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिलेली होती. कोणती पदवी आहे? तर राव बहादूर ही पदवी कोणी दिली? सरकारने दिली. याच्या अगोदर आपण जे 2 बघितले, जगन्नाथ शंकर शेठ आणि बाळशास्त्री जांभेकर यांना जे-पी जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिलेली होती. इथं मी शॉर्टमध्ये काही गोष्टी लिहिल्या होत्या. मराठी व्याकरणाचे पाणिनी, धार्मिक वृत्तीचे होते, जावरा संस्थानामध्ये नवाबाचे शिक्षक होते, 1852 मध्ये डी-सी झाले, डेप्युटी कलेक्टर. आणि निवृत्तीनंतर बडोदा संस्थानामध्ये दुभाषी ते होते. पुढे काय सांगतात ते? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील नवतरुणात आधुनिक ज्ञानविज्ञानामुळे एक नवी दृष्टी निर्माण झाली होती. त्यामुळे आपल्या समाजातील दोष व उणिवा यांची जाणीव त्यांना होऊ लागली आणि या जाणीवेतूनच 1844 मध्ये त्यांनी सुरत येथे दुर्गाराम मंचराम, दिनमणी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्यानं मानवधर्म सभा स्थापन केली. आता ही सभा फार महत्वाची. त्यांनी 2 सभा स्थापन केल्या होत्या. एक मानवधर्म सभा आणि त्याच्यानंतर त्यांनी काही कालावधीनंतर परमहंस सभा स्थापन केली होती. आता ही मानवधर्म सभा कुठे स्थापन केली? सुरतला स्थापन केली. परमहंस सभा कुठे त्यांनी स्थापन केली? तर ती मुंबईला त्यांनी स्थापन केलेली होती. ठीक आहे. आता ही सुरतला स्थापन केली. सुरत हे कुठे येतं? गुजरातमध्ये येतं. म्हणजे तिकडचे मित्र सुद्धा त्यांचे त्या स्वरूपाचे असणार आहे. दुर्गाराम मंचाराम, दिनमणी शंकर दलपतराय. ठीक आहे. नावं थोडेसे तुम्हाला गुजराती वाटतात. इकडे परमहंस सभेमध्ये भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यासारख्या मित्रांच्या मदतीनं दादोबांनी मुंबईला 1849 मध्ये परमहंस सभा स्थापन केली. आता कसं लक्षात ठेवायचं? एक तर तुम्हाला हे क्रम सुद्धा लक्षात ठेवायचा. कुठं आणि कोणती सभा स्थापन झाली, त्याच्यामध्ये त्यांचे मित्र कोण होते, ह्या बाबी सुद्धा तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. ठीक आहे. मला जेवढं तुम्हाला लॉजिकल पद्धतीनं सांगता येईल, तेवढ्या लॉजिकल पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. असं लक्षात ठेवा, की ते डेप्युटी कलेक्टर होते ना, तर त्यांची ड्युटी गुजरातला होती. ठीक आहे. त्या अनुषंगाने सुरुवातीला त्यांनी ही मानवधर्म सभा स्थापन केली आणि नंतर त्यांनी परमहंस सभा स्थापन केलेली होती. ठीक आहे. ही जी तुमची मानवधर्म सभा होती, तर याच्यामध्ये काय सांगतात ते? ईश्वर एक आहे, मनुष्य मात्राची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेनं वागावे इत्यादी उदात्त तत्वांचा पुरस्कार त्यांनी केलेला होता. परंतु कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ती संस्था फार काळ टिकू शकली नाही. त्यानंतर भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यासारख्या मित्रांच्या मदतीनं दादोबांनी मुंबई येथे 1849 मध्ये
परमहंस सभा स्थापन केली. यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली. आधुनिक ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जातात आणि त्यांचा मृत्यू 1882 ला झालेला होता. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा तुमचं जे इंडियन नॅशनल काँग्रेस होतं, तर त्याच्या स्थापनेमध्ये हे नव्हते. ही बाबी तुम्हाला लक्षात घेता इथे आल्या पाहिजे. ठीक आहे. मेन बाबी तुम्हाला इथे काय लक्षात घ्यायच्या, एक तर मराठी व्याकरणाचे पाणिनी. हे बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. त्यांनी जो भिल्लांचा जो उठाव होता, तर त्याचा बिमोड केला, कुशलतेने केला. म्हणजे काय तिथं त्यांनी गोळ्या वगैरे झाडल्या नसणार आहे. ठीक आहे. पर्स्युएशन नावाची टेक्निक येते, इथिक्समध्ये तुम्ही वाचाल कधी. समोरच्याचं मन वळवायचं असतं, गोड-गोड बोलून. त्या पद्धतीने त्यांनी ते गोष्टी केलेल्या होत्या. राव बहादूर ही त्यांना पदवी भेटली होती. 1844 ला सुरतला मानव धर्म सभा आणि त्याच्यामध्ये 2 लोकं, दिनमणी शंकर आणि दुर्गाराम मंचाराम. त्याच्यानंतर 1949 ला मुंबईला परमहंस सभा आणि भिकोबा चव्हाण आणि बाळकृष्ण जयकर या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे आता हे भाऊ महाजन आहे. ठीक आहे. तुम्ही दर्पण आणि दिग्दर्शन जे बघितलं ना, तर ते दिग्दर्शनमध्ये यांचा हात होता भाऊ महाजनचा. ठीक आहे. बाळशास्त्री यांचे वर्गमित्र हे होते भाऊ महाजन. एकदा मागचे तिन्ही समाजसुधारक रिवाइज करून घ्या. हां. तर भाऊ महाजन 1815 ते 1890. ठीक आहे. भाऊ महाजन बाळशास्त्रीचे वर्गमित्र होते. समाज सुधारणेसाठी सडेतोड व समतोलपणा जोपासणारे भाऊ महाजन हे सुधारकांच्या मालिकेतील एक होते. त्यांचे नाव भाऊ महाजन कुंटे हे नाव लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नाव सुद्धा विचारतात ते पूर्ण नाव. त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील पेन येथे झालेला होता 1815 मध्ये. बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. ते दर्पण व दिग्दर्शन यात लेखन करत होते. पुढे त्यांनी प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले. आता हे पाठ करायचं प्रभाकर. ठीक आहे. त्यांनी धूमकेतू व ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयावरती लेखन केले. मराठी वृत्तपत्र क्षेत्रामध्ये त्यांचे नाव प्रभाकर या मालिकेमुळे अखंड चालू राहिले. पाठ काय करायचं तुम्हाला? दर्पण, दिग्दर्शन यामध्ये त्यांनी लेखन केलं. प्रभाकर नावाचं स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं. धूमकेतू व ज्ञानदर्शन मधून सामाजिक विषयांवरती लेखन केलं. ठीक आहे. आणि प्रभाकर या मालिकेमुळे ते जास्त गाजलेले होते किंवा त्यांचं नाव अखंड राहिलेलं आहे. ह्या बाबी तुम्हाला इथं पाठ करायच्या. प्रत्येक कीवर्ड इथे महत्वाचा आहे. प्रत्येक लाईन महत्वाची. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहे लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख असं म्हणलं जातं त्यांना. लोकहितवादी 1823 ते 1892. महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखलं जातं. लोकहितवादींचं नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचा जन्म इसवी सन 18 फेब्रुवारी 1823 रोजी कुठं झालाय? पुण्याला झालेला आहे. ठीक आहे. तर आपण नाना जगन्नाथ शंकरशेठ. ठीक आहे. तर कुठं बघितलं त्यांचं? ठाणे मुरबाडला बघितलं. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर कुठं बघितलं तुम्ही? रत्नागिरी पोंभुर्ले बघितलं. त्याच्यानंतर लोकहितवादी यांचं पुणे हे पाठ करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुम्ही आपण याच्या अगोदर दादोबा तरखडकर जे बघितलं, तर त्यांचा जन्म मुंबईला झालेला होता. या स्वरूपात तुम्हाला फॅक्ट्स पाठ करणं अपेक्षित आहे. पाठांतर नाही केलं तर मग आपला गेम होत असतो. इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती, हिंदी इत्यादी भाषा त्यांनी आत्मसात केल्या. दुभाषी या पदावरती ते नियुक्त झाले. पुढे शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज आदी पदावरती त्यांनी काम केलं. ठीक आहे. म्हणजे त्यांनी सरकारी पदावरती काम केलंय बरं का. शिरस्तेदार आहे, मुन्सफ आहे, इनाम कमिशनर आहे, जज. आता जे जे सरकारशी रिलेटेड आहे ना, त्यांना काही ना काही पदवी भेटते. राव बहादूर पदवी यांना सुद्धा भेटलेली होती. जेपी भेटली आहे का? नाही, जेपी नाही, राव बहादूर आहे. लोकहितवादी अनेक पदे व पदव्या शासनाकडून व लोकांकडून मिळवून सन्मानित झालेले होते. ठीक आहे. भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला शतपत्रे असे म्हणतात. हे शतपत्रे खूप महत्वाचे. या शतपत्रेमार्फत ते काहीतरी आता जसं इंदोरीकर महाराज कीर्तन करतात ना, त्यामधून ते समाजाला सांगतात, की ह्या गोष्टी करा, या गोष्टी करू नका. म्हणजे काय? एक समाज प्रबोधन जे आपण ज्याला म्हणतो, तर त्या प्रकारे ते शतपत्रामध्ये लेख लिहायचे आणि त्या लेखनाद्वारे ते एक समज प्रबोधनाचं काम करायचे. कोण करायचे? लोकहितवादी म्हणजेच काय? गोपाळ हरी देशमुख. त्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचं हे लोकहितवादी ना मला खूप जास्त कन्फ्यूज करायचं. तर मी कसं लक्षात ठेवलं होतं? विलासराव देशमुख. ठीक आहे.
सरनेम लक्षात घ्या, देशमुख. तर विलासराव देशमुख यांना खूप मानतात लोक. त्या अनुषंगाने लोकहितवादी मी असं लक्षात ठेवलेलं होतं. ठीक आहे. कोरिलेट करता आलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवू शकता. पुढे गोपाळकृष्ण गोखले आपल्याला डिस्कस करायचे. मग त्याच्यामध्ये ते कन्फ्यूज होतं. ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख आणि गोपाळकृष्ण गोखले. तर यापैकी दोघांपैकी नेमकं कोणाला लोकहितवादी म्हणतात? तर लोकहितवादी हे देशमुख यांना म्हणतात. त्या अनुषंगाने तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. त्यातून त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन व समाजहिताविषयीची कळकळ दिसून येते. लक्ष्मीज्ञान, गीतातत्व, जातीभेद, भरतखंडपूर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई, कलियुग आदी ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं होतं. इथं हायलाइट मी कोणतं केलंय? लक्ष्मीज्ञान. ठीक आहे. हे महत्वाचं हे विचारलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर गीतातत्व, जातीभेद हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा जोड्या लावायला प्रश्न येतो. भरतखंडपूर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई आणि कलियुग आदी ग्रंथाचं लेखन त्यांनी केलेलं होतं. हे ग्रंथ आहे ना वारंवार वाचायचे आणि याला पाठ करायचं. ठीक आहे. याला दुसरा काहीच पर्याय नसतो. मॅक्सिमम रिव्हिजन जर तुम्ही याला केलं तरच गोष्टी तुम्हाला लक्षात राहणार आहे. आता पुढे काही बोलबच्चन गोष्टी आहे. फॅक्ट्स जे होते तेवढे आपण डिस्कस केली. तरी सुद्धा एकदा बघूयात. लोकहितवादी, द्रष्टे विचारवंत होते. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुळ्या समजुती इत्यादींवरती त्यांनी सडेतोड विचार मांडले. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व यावरती त्यांनी हल्ला केला. स्त्रियांच्या समानतेचा विचार त्यांनी मांडले. भारतीय समाजाची जातीव्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे, यावरती लोकहितवादींनी जोरदार टीका केली. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचार विचारांचा स्वीकार करावा, असा त्यांनी आग्रह धरला. ठीक आहे. म्हणजे काय? सर्व बाबी ह्या कशा होत्या? तर समाज प्रबोधनाच्या होत्या. लोकहितवादींचे धार्मिक सुधारणाविषयीचे विचार अत्यंत चिंतनीय आहेत. ठीक आहे, आहेत. लोकहितवादींनी लोकांच्या निष्क्रियतेवरती टीका करून कृतिशील बनलं पाहिजे असा आग्रह धरला. आता हे जे विधान आहे ना, हे तुमच्या आयुष्याबद्दल सुद्धा लागू होतं. तुम्ही विचार करायचा, की सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय-काय करता रात्री झोपेपर्यंत? रात्री झोपताना तुम्ही डायरी मेंटेन केली पाहिजे. त्या डायरीमध्ये लिहायचं, की तुम्ही आज काय केलं? तुमच्यासमोर काही ध्येय आहे का? त्या ध्येयाच्या दिशेने तुम्ही पळताय का? कोणतेही ध्येय असू द्या ते. फिजिकल फिटनेस असू द्या, एखादी एक्झाम क्लिअर करायची असू द्या, ठीक आहे. मेंटल फिटनेस असू द्या, ठीक आहे. तर ह्या बाबी तुम्ही तुमच्या ट्रॅक करायला हवेत. त्यांनी 19व्या शतकाच्या भारतीय समाजव्यवस्थेतील दोष आणि वैगुण्य यावर अचूक बोट ठेवलं. लोकहितवादींचे सामाजिक व धार्मिक प्रश्नावरील विचार पुरोगामी होते. ठीक आहे. हा कीवर्ड महत्वाचा आहे. त्यांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचा आग्रह धरला. म्हणूनच त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक मानतात. आता हे वाक्य सुद्धा याच्या अगोदर एक्झामला येऊन गेलेलं आहे. ते व्यवहारवादी होते. हे सुद्धा एक्झामला येऊन गेलेलं आहे. ठीक आहे. आद्यप्रवर्तक आणि व्यवहारवादी हे दोन्ही कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे. समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उद्योगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला. तसेच समाजाच्या दुःखाचा शेवट होईल अशी त्यांची धारणा होती. लोकहितवादी शास्त्रशुद्ध विचारसरणीचे प्रवर्तक होते. ठीक आहे. आता पुढे परत याच्यामध्ये बोलबच्चन गोष्टी ज्या की तुम्ही वाचून घेतल्या पाहिजे. आणि त्यांचा मृत्यू 1892 ला झालेला होता. महत्वाच्या बाबी काय? पुणे पाठ करायचं. महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील ते अग्रणी होते, हे पाठ करायचं. दुभाषी पाठ करायला पाहिजे तुम्ही. राव बहादूर हे पाठ करायचं. कीवर्ड लक्षात ठेवा फक्त. त्याच्यानंतर प्रभाकरमध्ये त्यांनी शतपत्रे हे पाठ करायचं. लक्ष्मीज्ञान, गीतातत्व, जातीभेद, भरतखंडपूर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक गोष्टी, पानिपतची लढाई आणि कलियुग या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. एवढ्या बाबी मात्र तुमच्या पाठ झाल्या पाहिजे. ठीक आहे. काही पीवायक्यू बघूयात आपण आहेत का? गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. पीवायक्यू नाही. पीवायक्यू नाहीच नाही आहेत तेवढे अजून. मी काढतोय हळू-हळू. बट मी जे सांगितलं ना तुम्हाला 21,000 पीवायक्यू मधून तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. 1100 पीवायक्यू आहे. डेली 100 जरी सोडवले तरी तुमचं ते 10 ते 12 दिवसामध्ये सर्व संपून जातील. ठीक आहे. पुढे आपण बहुधाची लाट बघूयात. मी हळू-हळू पीवायक्यू काढतोय. त्या अनुषंगाने आपण ते डिस्कस करूयात. त्याच्यामध्ये मला तुम्हाला लॉजिक आणि कंटेंट या दोन्ही गोष्टी डिस्कस करायच्या असतात. बहुधाची लाट इसवी सन 1824 ते 1874. ठीक आहे. बहुधाजी लाड महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर होते. विद्यापंडित, संशोधक व समाजसेवक म्हणून भाऊदाजी लाड यांची ओळख आहे. ठीक आहे. कुष्ठरोगावरती त्यांनी औषध शोधलेलं होतं. कोणी? भाऊदाजी लाड यांनी.
आणि कुष्ठरोगाबद्दल आहे ना महाराष्ट्र न्यूजमध्ये का त्याच्याबद्दल एक म्हणजे काहीतरी उपक्रम वगैरे आलेला आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला करंट अफेअरमध्ये त्यासुद्धा बाबी बघायच्या. रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊदाजी लाड यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 गोव्यातील मांजरे येथे झाला. ठीक आहे. आता हे मांजरे गाव पाठ करायचं. ठीक आहे. उद्योगधंद्यासाठी लाड कुटुंब मुंबईस आले. येथेच भाऊदाजींचे पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर ते 2 वर्ष एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक होते. आता आठवा हे एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये ठीक आहे. याची पहिले तर एवढं आठवा की याची स्थापना कोणी केली. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आठवायचे याचे पहिले फेलो कोण होते? जगन्नाथ शंकर शेठ. दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तुमचं? ठीक आहे. त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर सुद्धा इथं शिक्षक होते का? होते. त्याच्यानंतर आता विज्ञानाचे शिक्षक कोण आहे? एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये तर भाऊदाजी लाड आहेत. 1845 मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. भाऊदाजींनी नोकरी सोडून त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यांनी 1851 मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली. म्हणजे काय? डॉक्टर पदवी त्यांनी इथे मिळवलेली आहे. निदान व कुशल शस्त्रक्रिया यामुळे त्यांचा या व्यवसायामध्ये नावलौकिक निर्माण झाला. त्यांनी कुष्ठरोगावरती एक चांगलं औषध शोधून काढल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जातं. ठीक आहे. तर भाऊदाजी लाड डॉक्टर जर लक्षात ठेवलं तुम्ही तरी तुम्हाला आता ह्या गोष्टी कोरिलेट करता येतील की त्यांना धन्वंतरी म्हणलं जातं आणि का कुष्ठरोगावरती त्यांनी एक औषध शोधून काढलेलं होतं. त्यांनी ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. मुलींच्यासाठी आर्थिक झळ सहन करून एक शाळा सुरू केली. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. महत्वाच्या बाबी काय? धन्वंतरी, स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाचा पुरस्कार. कीवर्ड एका बाजूला तुम्ही लिहून ठेवले तरी चालतील. समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली. विधवा विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला. त्यांनी जगन्नाथ शंकर शेट्टी यांच्या मदतीने 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली. आता आपण ही संघटना जेव्हा जगन्नाथ शंकर शेठ बघत होतो त्याच्यामध्ये 2 नावं बघितली होते. कोण कोण होतं? एक तुमचं जगन्नाथ शंकर शेठ होते आणि दादाभाई नौरोजी होते. आता त्याच्यामध्ये अजून एक नाव काय येणार आहे तुमचं? भाऊदाजी लाड. या तिन्ही व्यक्ती ज्या आहेत याच्या स्थापनेमध्ये होत्या. हे मात्र तुम्हाला पाठ करायचं. याचं इयर सुद्धा पाठ करा. 1852 ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे. याचा एक प्रश्न आहे तो डिस्कस करूयात आपण. ठीक आहे. आणि महाराष्ट्रातली ही पहिली राजकीय संस्था होती. एवढं मात्र तुम्हाला पाठ झालंच पाहिजे. भारतातील राजकीय स्वरूपाची ती पहिली संघटना होती. ठीक आहे. तर भारतातली सुद्धा म्हणतात ते आणि काही पुस्तकामध्ये महाराष्ट्रातली सुद्धा म्हणतात. ठीक आहे. भारतातली ॲक्चुअली जर तुम्ही बघितलं तर ते जमीनदार असोसिएशन वगैरे येतात. ठीक आहे. या पुस्तकामध्ये काही फॅक्ट्स चुकीचे सुद्धा आहेत. ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल. एका ठिकाणी ते आता जेव्हा आपण पुढे राष्ट्रीय काँग्रेस डिस्कस करू त्याच्यामध्ये ते सांगतात की जगन्नाथ शंकर शेठ सुद्धा याच्या स्थापनेमध्ये होते. पण त्यांचा मृत्यू तर 1865 ला झाला होता ना. आणि पीवायक्यू मध्ये सुद्धा ते सांगतात की जगन्नाथ शंकर शेठ हे त्याच्या स्थापनेमध्ये नव्हतात. पण पुस्तकामध्ये मेन्शन आहे. म्हणजे पुस्तकामध्ये काही त्रुटी आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वच्या सर्व चूक पण नाही. एवढा मात्र तुम्ही लक्षात घ्या. या संघटनेमार्फत भारतीयांच्या अडीअडचणी सरकारसमोर मांडल्या. ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यातही भाऊदाजी सहभागी होते. आता ही जी ऑर्गनायझेशन आहे ईस्ट इंडिया असोसिएशन याची स्थापना केली होती दादाभाई नौरोजी यांनी. ठीक आहे. आणि याची स्थापना कुठे झाली होती? तर लंडनला याची स्थापना करण्यात आलेली होती. इथं तुम्ही दोन्ही गोष्टी लिहून घ्या. ईस्ट इंडिया असोसिएशन याची स्थापना कोणी केली? दादाभाई नौरोजी. स्थापना कुठे झाली? लंडनला. आणि याची जी एक शाखा होती ना तिची शाखा मुंबईला त्यांनी उघडली होती. त्या मुंबईची जी शाखा होती तर त्याचे हेड म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो अध्यक्ष वगैरे भाऊदाजी लाड होते. म्हणजे काय तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं ईस्ट इंडिया असोसिएशन सोबत सुद्धा भाऊदाजी लाड हे जोडलेले होते. पुढे काय सांगतात ते? लायसन्स बिलाचा व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून भाऊदाजींनी त्याला विरोध केला. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातही डॉक्टर लाड यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी नवसमाज घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले. सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनदशीर मार्गाचा पुरस्कार त्यांनी केला आणि 1874 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला भाऊदाजी लाड म्हणल्यानंतर? विज्ञानाचे शिक्षक, त्याच्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेजमधून त्यांनी त्यांची डॉक्टरची पदवी पूर्ण केली. त्याच्यानंतर ते धन्वंतरी, कुष्ठरोगावरचं औषध, 1852 बॉम्बे असोसिएशन, त्याच्यानंतर तुम्हाला ईस्ट इंडिया असोसिएशन आठवलं पाहिजे आणि लायसन्स बिलाला त्यांनी विरोध केलेला होता. या बाबी तुम्हाला आठवायला पाहिजे. ठीक आहे.
तर एक पी-वाय-क्यू होता, तो डिस्कस करूयात आपण एकदा. हां. हा पी-वाय-क्यू आहे. एकदा वाचून घ्या. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. लावा आता याचा क्रम इथं तुम्हाला जोड्या लावायला आलेला आहे. हा प्रश्न तुम्हाला आता टफ वाटू शकतो. कारण की आपलं तेवढं कंटेंट झालेलं नाही. पण मला तुम्हाला इथे काय सांगायचं आहे, की बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि बॉम्बे असोसिएशनमध्ये फरक आहे. बॉम्बे असोसिएशनची स्थापना झालेली आहे 1852 ला आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 ला झालेली आहे. ठीक आहे. तर इथं म्हणजे तुमचं हे सुरुवातीला येणार नाही ब. ठीक आहे. याचा जर क्रम लावायचा तर ब 1 नंबरला येणार नाही. त्याच्यामुळे तुमचं पहिलं ऑप्शन कट होतं. म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नाही याचा अर्थ मग महाराष्ट्रामधील आता पहिली राजकीय संघटना कोणती असणार आहे? तर पुणे सार्वजनिक सभा असणार आहे. अ 1 नंबरला कुठे ते शोधायचं. ठीक आहे. 2 नंबरला आहे 1870 ला या पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती. ते पुढे आपण डिस्कस करणारच आहोत. पण मला इथं तुम्हाला काय सांगायचं होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि बॉम्बे असोसिएशन याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. एका प्रश्नामध्ये त्यांनी ॲक्चुअली हे दिलं होतं आणि एका प्रश्नामध्ये बॉम्बे असोसिएशन दिलं होतं. तर त्या दोन्ही केसमध्ये त्याचं उत्तर चेंज होतं का? बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही पुणे सार्वजनिक सभेच्या अगोदर झालेली आहे. पुढे आता विष्णू बुवा ब्रह्मचारी आहे. ठीक आहे. आपण 6 जे समाजसुधारक आहे, ते याच्यामध्ये डिस्कस केले. टोटल जवळपास आपल्याला 20च्या आसपास याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये समाजसुधारक बघायचे. ते डिस्कस करूयात आपण हळू-हळू. हे पुस्तक झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास याच्यावरती चांगल्यापैकी कॉन्फिडन्स येईल. फक्त एक बाब तुम्हाला इन्शुअर करायची आहे. लेक्चरमध्ये ज्या बाबी घेतो, त्या तुम्हाला पाठ करायच्या आणि लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला पी-वाय-क्यू सोडवणं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय-बाय. माझा 1 दिवसाआड 1 लेक्चर घेण्याचा इथे अ, मानस आहे. बट लेट्स सी जर मला डेली बेसिसवरती जर घेता आलं, तरी मी ते ट्राय करेन. ठीक आहे. ओके. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय-बाय.